चला इकडे लक्ष द्या. बघा शाब्दिक एक्झाम्पल मध्ये तुम्हाला असे प्रश्न येऊ शकतात. हा काय प्रश्न आहेत? 3 घंटा अनुक्रमे 9 सेकंद, 15 सेकंद आणि 18 सेकंदाच्या फरकाने टोले देतात. तर एका तासामध्ये तिन्ही घंटा किती वेळा एकाच वेळी टोले देतील? यासाठी तुम्हाला काय करावं लागेल रे? लसावी काढणार की मसावी काढणार? चला काढा मग लसावी. बरोबर आहे. 9 त्याच्यानंतर 15 आणि त्याच्यानंतर 18. चला लसावी काढा. कशाने भाग जातो? 3ने. 3 त्रिक 9, 3 5 15, 3 सक 18. परत कशाने जातो? 3ने. 3 1 3, 3 2 6, 5ला भाग दिला नाही, 5 आहे तसंच. मग परत या दोघांचा गुणाकार 5 2 10, 3 त्रिक 9, बरोबर किती? 90. हे 90 काय मिळालं आपल्याला? या संख्यांचा लसावी. या संख्यांचा काय मिळाला आपल्याला? लसावी. पण प्रश्न काय दिलाय आपल्याला की एका तासामध्ये त्या तिन्ही पण घंटा एकत्र किती वेळा येणार? एकत्र किती वेळा येणार आहे आपण काढलं. एकत्र किती वेळा येणार ते आपण काढलं. पण एकत्रित ते घंटा किती एका तासामध्ये विचारलंय आपल्याला. काय विचारलंय? एका तास. आणि या ठिकाणी आपल्याला दिलेलं आहे सेकंद. दिसतंय? सेकंदाचा दिलेला आहे. म्हणजे एका तासामध्ये किती मिनिट असतात रे? 60. आणि 60 मिनिटांमध्ये किती सेकंद असतात? सेकंद. कारण प्रश्न आपल्याला सेकंदामध्ये विचारलाय. मग एका तासामध्ये किती सेकंद? 3600 सेकंद. किती सेकंद? मग 3600 सेकंद भागिले करायचंय हे 90. लसावी काढलेले. म्हणजे काय करणार? 0 गेला 0 गेला 9 1 9, 9 चौक 36 आणि 1 0 40. किती येणार? 40. म्हणजे एका तासामध्ये तिन्ही घंटा किती वेळा एकाच वेळी येतील? तर 40 वेळा एकत्र येतील. किती वेळा एकत्र येतील? 40 वेळा एकत्र येतील. अवघड आहे का? फक्त तुम्हाला काय करायचं होतं? लसावी काढायचं होतं. लसावी काढल्यानंतर एका तासाचे 3600 सेकंद होतात आणि त्याला भागिले तुम्हाला लसावी करायचं होतं. म्हणजे आपल्याला या प्रश्नाचं उत्तर आपल्याला मिळालेलं आहे.